हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण एक वाटी राशनचे तांदूळाचे पीठ आणि एक वाटी साबुदाण्यापासून मस्त अशी चौपट फुलणारी पांढरी शुभ्र मस्त अशी कुरकुरीत चकली बनवणार आहोत। भरपूर अशा टिप्स सांगणार आहे, तर तुम्ही बघू शकता हे चकली किती फुलली आहे। एकदम चौपट फुलली आहे आणि मस्त अशी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत झाली आहे। त्यासाठी मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमची जी चकली आहे मस्त होईल। आता हे बघा किती छोटी आहे आणि ही साईज बघा किती मोठी आहे। तर हा व्हिडिओ पाहताच तुम्ही लगेच बनवायला लागून जासाल। 2-3 वर्षे हे चकल्या टिकतील, अजिबात खराब नाही होणार आणि कुरकुरीत मस्त। हे बघा मस्त केवढी फुगली आहे। त्याची साईज बघा, जे तळलेली नाही ते। चकली बनवायसाठी हे तांदळाचं पीठ घेतलं। हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। तर आपल्याला जे तांदूळात ते काही 2-3 दिवस भिजू नाही घालणं, फक्त धुवून घ्यायचे, वाळू द्यायचे आणि दळून आणायचे। आणि 1 वाटी रात्रभर मी हा साबुदाणा भिजू घालून ठेवला। आता हा मिक्सरच्या भांड्यात टाकून याला मिक्सरमधून मी फिरून घेते। आता हा फिरून घेतला, एकदम बारीक करून घ्यायचं। हे बघा, यामध्ये असं जाडसर नाही ठेवायचं, एकदम बारीक फिरून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी होतं, तर मी यामध्ये काही पाणी वगैरे काही टाकलं नाही। तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी टाकून घ्यायचं, तेव्हा मिक्सरमधून फिरायचं। 1 वाटी पिठाला 1च वाटी साबुदाणा घेतला। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 1 ग्लास पाणी घेतलं, हे टाकते। आणखी 1 ग्लास घेतलं, 2 ग्लास पाणी घेतलं। आता या पाण्याला मस्त अशी उकळी देऊ। उकळ आली की चवीपुरतं मीठ घालू आणि 1 छोटा चम्मच पापड खार घालूया। याने जे आहे आपल्या चकल्या मस्त अशा फुलतील। 2 चम्मच तीळ घेतले, हे घालू। आता या पाण्याला मस्त अशी उकळ आली। आता जे पीठ आहे ते यामध्ये घालूया। आता एक लाटण घेऊ आणि कंटिन्यू असं फिरत राहू, म्हणजे पिठाच्या गाठा नाही राहिल्या पाहिजे। 1 वाटी पिठासाठी आपण 2 ग्लास पाणी घेतलं। जे तांदूळ आहेत आपले ते आपण लगेच धुतले, वाळू घातले आणि दळून आणले, भिजू नाही घातले, त्यामुळे जास्त थोडं पाणी जास्त लागते। आता हे बघा पूर्ण पाणी आटून गेलं, काहीच लागलं नाही, दिसत नाही आहे। आता यामध्ये जो साबुदाणा मिक्सरमधून काढलेला आहे तो घालूया, म्हणजे व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल। पूर्ण टाकून घेते। गॅस एकदम कम करून घ्यायची आणि कंटिन्यू असं फिरत राहायचं, ज्या गाठा वगैरे नाही राहती। आणि मस्त असं चकलीचं एकदम छान असं मिश्रण तयार होईल। ही जी तांदूळात जे दळून आणले मी, हे 2-3 वर्ष जुने तांदूळ होते, तर म्हणून यामध्ये थोडासा चकल्या तुटल्या नाही पाहिजे, तर थोडंसं साबुदाणा भिजू घालून आणि तो मिक्सरमधून बारीक करून असा टाकला की म्हणजे चकली आपली मस्त अशी होईल। आता जास्त वेळ नाही, फक्त 3-4 मिनिटं हे मस्त असं फिरून घेतलं, लगेच होते, काहीच वेळ लागत नाही। तर गॅस बंद करून घेते आणि आपण हे आता थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवूया। तोपर्यंत सासा वगैरे हे खोलून घेते। गरम गरम बी टाकलं तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला ही जी चाळणी आहे चकलीची ही लावूया। व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। आता यामध्ये मिश्रण टाकते। आता ही जी चकल्या आहेत, बाहेर खूप वारा चालू आहे आणि धूळ बसते, तर मी घरामध्येच टाकते। ते एक कापड दिला आथरून पळम। आता याच्यावरती आपण हे टाकून घेऊ। आता हे साच्याचं व्यवस्थित झाकण लावून घेते। याचं जे मिश्रण आहे एकदम असं स्मूथ होते, काहीच चकल्या टाकायला काहीच असा त्रास होत नाही, एकदम लवकर टाकल्या जातात। तर नक्की या पद्धतीने तुम्ही पण हे चकल्या बनवा। राशनच्या तांदूळाच्या खूप छान होता या पिठाच्या। त्यामध्ये थोडासा साबुदाणा मिक्स करून घालायचा। बघा काहीच वेळ लागत नाही, एकदम पटापट होता। आणि मस्त अशा मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र चकल्या तयार होता।
राशनच्या तांदूळाची कुळली पण बनवली आहे मी. कुरकुरे बी आहे रव्याचे. भरपूर व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आता अशाच ह्या सर्व चकल्या घरामध्येच टाकून घेते आणि दुसऱ्या दिवशी कडकडी उन्हामध्ये मस्त 2-3 दिवस हे वाळू घालण्यासाठी ठेवूया. सर्व दिले आहे टाकून. आता हे दिवसभर घरातच वाळू देऊ आणि नंतर मस्त कडकडी उन्हामध्ये हे 2-3 दिवस हे बघा मस्त असे वाळू घातल्या आणि किती पातळ झाल्या आणि साईज बी बघा किती छोटी झाली याची. आता आपण हे तळून घेऊया. तेल ठेवला आहे गॅसवरती गरम करायसाठी. आता हा एक असा तुकडा टाकून बघू तेलामध्ये. पहिले तेल काही बी तळायचं असलं की थोडंसं चेक करून घ्यायचं. एखादा असा तुकडा वगैरे टाकून झाले. आता हे बघा असा वरी तणकुणाला हा काढून घेते. आता आपण यामध्ये चकल्या तळूया. टाकते, 2 टाकते. आता याची साईज बघा तुम्ही किती चौपट एकदम फुलून जात आहे. झारा पण असा छोटा पडून जाते. एकच तळीन मी नंतर. बघा केवढ्या फुलल्या आहेत. प्लेटमध्ये काढते. आता एकच तळते. आता हे जेवढ्या चकल्या आहेत हे सर्व आपल्याला तळून घ्यायच्या. बघा किती मोठी मस्त अशी साईज झाली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र. उपासाची भगर आणि बटाटा चकली पण बनवली आहे. ती पण खूप छान झाली होती. तुम्हाला उपासाच्या पण रेसिपी बघायच्या असेल वाळवणीच्या ते पण आहेत माझ्या चॅनलवर, भरपूर बघू शकता तुम्ही. आणि साबुदाणा बटाट्याची पण आहे. आता मस्त हे अशा कुरकुरीत आणि चांगल्या मोठ्या ह्या चकल्या अशा ह्या तळून घेते. हे बघा किती पांढरी शुभ्र. त्यामध्ये आपण साबुदाणा घातला आहे तर एकदम छान असा कलर येतो पांढरा शुभ्र. आणि एकच तळ्याची त्याची साईज बघा. त्या झारा पण छोटा पडून जातो. एवढी मोठी साईज होते. 2-2, 3-3 नाही तळ्याच्या, एकच तळ्याची. आता अशाच ह्या सर्व तळून घेते. हे बघा झाऱ्याला चिटकून गेली. आता हे बघा किती मोठी फुगली आहे. आता हे सर्व हे चकल्या तळून घेतल्या मी. तर नक्की तुम्ही पण बनवा. खूप अशा मस्त कुरकुरीत आणि मोठ्या अशा चकल्या होतात चौपट फुलणाऱ्या. तर नक्की या पद्धतीने करा. जास्त प्रमाणात घ्या. बनवायचं असेल तर 1 वाटी तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर पाणी जास्त घ्यायचं. व्यवस्थित ते तांदळाचं पीठ शिजलं पाहिजे आणि त्यामध्ये थोडासा साबुदाणा घालायचा म्हणजे तुमच्या चकल्या तुटतील नाही. आता हे किती कुरकुरीत झाल्या. याला तोडून दाखवते. मस्त. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.